भारतीय शेतकरी बॉडी बिल्डर सारखे दिसायचे याच्यावर तुम्हाला विश्वास बसेल का हो? 1870 साली ब्रिटिश सर्जन जॉर्ज कॅनबिल असं लिहितात की भारतीय शेतकरी हा जगातील काही सशक्त व्यक्तींपैकी एक आहे. त्यांचे खांदे रुंद आहेत, त्यांचे बाहू पिळदार आहेत, जरी ते साधं जेवण खात होते. म्हणजे काय तर ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखे मिलेट जे जास्त फायबर, प्रोटीन आणि कॅल्शियमने भरपूर आहे. देशी गाईचं तूप, लाकडी खाण्याचं तेल, शेतातील धान्य, कंदमुळं, पालेभाज्या, शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर शारीरिक मेहनत. पण 1900 नंतर असं काय झालं? देशी बियाणं जाऊन हायब्रिड बियाणं आलं, गूळ जाऊन साखर आली, ज्वारी जाऊन मैदा आला आणि लाकडी घाण्याचं तेल जाऊन रिफाईंड तेल आणि डालडा आला. कबड्डी आणि खो खो जाऊन रमी सर्कल आलं, शेतीची कामं जाऊन डेस्क जॉब आले. म्हणूनच आपला देश कॅन्सर, मधुमेह, बीपी या सगळ्यात नंबर 1 ला आहे. पुन्हा तेच, तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. नवीन काही करायची गरज नाहीये. आपलं जुनं होतं तेच पुन्हा जाणून घेण्याची गरज आहे. मग ज्या आजीला काहीच कळत नाही म्हणून तिला आपण गावाला ठेवलंय, त्या आजीकडे जा, तिच्याजवळ बसा, तिला विचारा की कधी खायचं, काय खायचं, कसं खायचं आणि कुठे खायचं. कारण हे सगळं आपल्याला काहीच माहिती नाही. बाकी आपण सुज्ञ आहातच. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.